कारण फर्स्ट बेंचरचं असतं की त्यांना कॉलेज थ्रू मिळून जातं काहीतरी, कारण त्यांचे स्टुडंट टॉपर्स होऊन जातं पिकअप असतात. लास्ट बेंचरचं असतं स्टुडंटचा विचार करायचा. आणि या लोकांचं असं असतं की 100% माहीत पण नसतात गोष्टी, 100% गोष्टी येत पण नसतात. आणि मग काय करायचं हा खूप मोठा प्रश्न येतो. अशा लोकांना जी ही भीती आहे, अशा लोकांनी कशी सुरुवात करावी, की आता कसं नियोजन करावं गोष्टींचं? जे आपले विद्यार्थी मित्र सध्या कॉलेजमध्ये आहेत, की तुम्ही कॉलेजला थर्ड इयरला समजा आपली 4 वर्षाची इंजिनिअरिंगची डिग्री. थर्ड इयरला मिनी प्रोजेक्ट असतो, फायनल इयरला मेन प्रोजेक्ट असतो. या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं की तुम्ही आत्ता काय होतंय सर, की प्रत्येकजण हा विचार करतोय की 3-4 जणांच्या ग्रुपमध्ये प्रोजेक्ट असतो. सो मी कुणाकडनं तरी तो कॉपी पेस्टच करून घेईल अगदी प्रोजेक्ट रिपोर्टपासून हे सगळ्या गोष्टी. तर हे लिटरली अव्हॉइड करायचं. प्रत्येक स्टुडंटने जेव्हा त्यांचा मिनी प्रोजेक्ट असेल, मेजर प्रोजेक्टचा जेव्हा ग्रुप बनतो कॉलेजमध्ये, ह्या ग्रुपने जाऊन प्रामाणिकपणे त्या प्रोफेसर सर असतील, मॅडम असतील त्यांना हे सांगायचं आहे, की "सर, मॅडम, ह्या गोष्टी हा जो प्रोजेक्ट आहे, हा आमच्या शिकण्यासाठी आहे. आम्ही कुठनंही बाहेरची एक्सटर्नल मदत न घेता, आमचा प्रोजेक्ट आम्ही स्वतः बनवतो. आम्ही कुणाचाही प्रोजेक्ट तो विकत घेणार नाही, त्याला पैसे देणार नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा." आणि या केसमध्ये 100% सगळे प्रोफेसर ओपन अपली स्टुडंट्सला हे सांगतील, की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे शिकण्यासाठीच युनिव्हर्सिटीने हे दिलेलं आहे. जर तुमचा प्रोजेक्ट भले शेवटी रन नाही झाला तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या मनापासून टाकलेले एफर्ट्स, तो प्रोजेक्ट 100% च्या ऐवजी 80% आउटपुट येतंय, 90% आउटपुट येतं, ते असलेलं पण मला चालेल, फक्त तुम्ही स्वतः करा.